आणि आता राजकीय बातम्या आपण पाहूया। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई, राऊतांची टीका, शिंदे आणि फडणवीसांमध्ये सिंघम कोण हे त्यांनी बसवून ठरवावं किंवा कॅबिनेट बोलवावी, राऊतांचा टोला। अब अपने आप को सिंघम मानते हैं देवेंद्र फडणवीस, वो दोनों में झगड़ा चल रहा है। सिंघम कौन? एनकाउंटर का श्रेय लेने की जो होड़ मची है, मैं सिंघम या तू सिंघम। आमचे देवाभाऊ सिंघम आहेत। विरोधकांना महिलांना मिळालेल्या न्यायापेक्षा देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त द्वेष, नितेश राणेंची टीका। बदलापूरमधील शाळेमध्ये चाइल्ड ट्रॅफिकिंग, मुलींचा पॉर्न फिल्मसाठी वापर, संजय राऊतांचं विधान। तर नालासोपाऱ्यामध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणामधील भाजप पदाधिकाऱ्याचा एन्काउंटर करणार का, राऊतांचा सवाल। बलात्कार ये है क्या महिलाओं के ऊपर अत्याचार किए, सबका एनकाउंटर कर दो, करो ना, हम समर्थन करेंगे, आप करिए ना। पोलीस आणि सरकारने केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन, नराधमाला शिक्षा दिली, सरकारचं अभिनंदन। शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून एन्काउंटरचं समर्थन। नराधम दोन चिमुकल्यावर नराधमाने अत्याचार केलाय, पोलिसांनी जे केलेलं आहे, आमच्या सरकारने जे काम केलंय त्याचं मी अगदी जाहीर त्यांचं समर्थन करतो। आमच्या आणि वकिलाच्या जीवाला धोका, अक्षय शिंदेच्या कुटुंबाकडून सुरक्षेसाठी अमित शहा आणि फडणवीसांना पत्र। मेधा किरीट सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत दोषी, राऊतांना 15 दिवसांच्या कैदेसह 25,000चा दंड। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुरुंगामध्ये टाकण्याचा डाव, संजय राऊतांचा आरोप। ज्या शौचालय घोटाळ्यामध्ये सरकारनेच कारवाईचे आदेश दिले, तो मुद्दा लोकांसमोर मांडल्यावर अब्रू नुकसान कसं काय होतं, राऊतांचा सवाल। मध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार, खासदार, महानगरपालिका, विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत, पण फासावर कोणाला लटकवलं तर संजय राऊतांना, कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत। माझा न्याय व्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झाला, माझ्या कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही, मेधा सोमय्यांची प्रतिक्रिया। तर जेल नका देऊ असं राऊतांचे वकील हात जोडून सांगत होते, राऊत बाहेर वेगळं बोलतात आणि कोर्टामध्ये हात जोडतात, किरीट सोमय्या यांची टीका। संस्थेवरती जी मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहे, त्या संस्थेवरती जर का कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरी जाईन। करप्ट पार्टी म्हणता म्हणून आम्हीही भाजपवर केस केली पाहिजे, संजय राऊतांना दोषी ठरवल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर किरीट सोमय्या फायटर आहे, त्यांनी डर्टी डझन सिरीज काढली, पण त्यातील एक जण अमित शहांसोबत दिसले, मुश्रीफ आणि शहांच्या भेटीवरून सुप्रिया सुळे यांचा निशाणा। अरे सगळ्यात मोठं डेफॉर्मेशन हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी करायला पाहिजे। डर्टी डझन तुम्हीच लिंक करा ना, मग मी पण उद्या कोर्टात जाऊ का?